ह्याला जोकाळ बोलतात. या शिवला बोलतो तेव्हा. हा शिवला असतो. म्हणजे निळसर पाणी आहे विहिरीमध्ये आणि हे जे कचरा काढण्यासाठी आहे ना आपला भाऊ उतरतोय, सुधीर भाऊ. ते खणतात, त्याला खणणं बोलतात. जे आजी आणि काकी खणतायत तसे. थोडासे घ्यायचे रोप, थोडंसं घ्यायचं, उलटा हात मारायचा. हा तुझा अंगठा आहे ना त्याने असं प्रेस. नमस्कार मंडळी, कोकण विलेज बॉईज या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज सकाळी आम्ही मुंबईवरून गावी आलो. गावी येण्याचं खास कारण असं आहे की आज गावाला शेतीची कामं जरा जोरदार चालू आहेत. तर आम्ही आता इकडे आता लावणीची थोडीशी व्हिडिओ असणार आहे, तर ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. आता आपले मित्रसुद्धा आहेत इकडे पाहत आहे. ही रस्सी आहे, याला ही रस्सी आहे, त्याला येटान बोलतात. हे जेव्हा आपण बैल घेऊन जातो तो त्यासाठी बैलासाठी वापरण्यासाठी त्याला त्या नांगरापर्यंत किंवा शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला ते बांधले जातात. त्यामुळे ते व्यवस्थित चालत जात आपल्या बरोबर. हे झाले आहेत. हे झाले आपण बैलाच्या तोंडाला लागतो. जेव्हा आपण शेतीमध्ये त्यांचं नांगरणी करायला जातो तेव्हा शेजाऱ्यांचं वगैरे पण त्यांची शेती ऑलरेडी झालेली असते. त्यांच्या शेतीमध्ये त्यांनी तोंड नको घाले किंवा त्यांनी खायला ते रोपं झालेली ते खायला नको घायला, त्यामुळे आपण त्यांच्यासाठी एक बंदोबस्त म्हणून तोंडाला हे जाळी लावतो त्यांच्यासाठी. बरोबर, पारंपरिक आहे ॲक्च्युली, हे चाललेलं आहे. जाळी ते आपण इथे बघत आहोत. हे त्या तोंडाला पूर्ण कव्हर करतात आणि इकडे असं गाठ मारतात. हे शिवा आहे आमचा. हा शिवा आहे तो बावटे आहे. आणि हा इकडे बावटे आहे. बैल सोडलं, चला इकडे इकडे इकडं चला, चल बावट्या. शिवा चल 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 ए बावट्या, बावट्या शिवा मोगऱ्याचं फुल पाहायला मिळतं आपल्याला इकडे. हा सुद्धा आहे इथे. जोकाळ हा नांगर आहे आणि आता हा नांगर आपण कसे बैलांना जोडणार आहोत ते आपल्या आता बाबा दाखवणार आहेत. याला जोकाळ बोलतात. ह्याला जोकाळ बोलतात. या शिवला बोलतो तेव्हा. हा शिवला असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या झुपण्या. अच्छा, ह्या झुपण्या आणि ह्याच्यामध्ये मान जाणार म्हणजे बैलांची ते मानेवरती ठेवलं जातं. हा बाहेर चालतो ना, हा आतमध्ये चालतो. ते पण बाहेरवाला बाहेरच चालतो, आतमधला वाला आतच चालतो. झुपण्याने बांधले जातो बैलाला. झुपणी झालेली आहे आणि आता हा नांगर जोडला जातो. तो कसा जोडला जातो तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा जो आहे ना इथे मध्ये खिळा आहे बघा, भवरा. ॲक्च्युली आता हे कसं रेडीमेड बनवून भेटतं. पहिल्याचं ते लाकडी ते वेगळं असायचं. भवरा असायचा, लाकडी भवरा. दुसरा पण नांगरा त्यांचं बैल आले. शिवा या ते तिकडनं बैल आलेत ना म्हणून ते जरा मस्ती करतायत. हो, त्यांचं पण सोबत आलं पाहिजे, दोघांचं पण, दोन्ही पण. हा एटाण आहे. एटणाने बांधला जातो आणि आता आपला नांगर आपल्याला शेतात नांगरणी करायला तयार झालेला आहे. हा शिवा आहे आणि हा बावट्या आहे. मंडळी पाहताय इकडे बहुतेक जणांची लावणी झालेली आहे. हे बघा, इकडे पाहू शकता तुम्ही. हे बहुतेक चोंडे लावून झालेले आहेत. तिकडे थोडंसं आव्हान बाकी आहे खणायचा. मूठ वगैरे बांधून झालं. आव्हान पण मस्त आला आहे
आणि आता हा जो शेत आहे तो लावायचा आहे. तर इथे आता आपण पारंपरिक पद्धतीने जे पूर्वज आपले करत आले होते शेती, ते आता आपण करणार आहोत. सो आम्ही सुद्धा आलो आहे. आम्ही पण बऱ्याच वर्षानंतर आलो आहे. लॉकडाऊनचा काळ आम्ही पूर्ण म्हणजे शेती वगैरे केली होती. त्याच्यानंतर आता मुंबईला स्थायिक झाल्यापासून थोडंसं गावाकडे दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळे आता कसं पुन्हा आम्हाला असं वाटतं की हे जीवन एकदाच आहे, परंतु जी मजा लहानपणी केलेली तीसुद्धा आता आपल्याला करायला मिळेल. तर त्या गोष्टीचा आम्ही आनंद घेतो आहे आणि तुम्हीसुद्धा फील घ्या ह्या गोष्टीचा. सो चला आपण चालू करणार आहोत लावणी. इकडे शेजारी आमची एक विहीर आहे, ह्याला ढाकटीबा बोलतात. ही खूप जुनी आहे विहीर आणि बघा किती भरलेली. पाणी बघा किती निळं क्षार आहे ना. माझा फोटोसुद्धा दिसतो याच्यात. असं एवढं हात पोचेल एवढं जवळ आहे. बघा मंदिरसुद्धा इथून मंदिरात पुजारीसुद्धा गेले. सकाळी आलो आम्ही आणि सरळ आम्ही शेतामध्ये आलो. मागच्या टायमाला आलेलो तेव्हा आम्ही खाजनात गेलो होतो. आता थोडंसं बोललो की थोडीशी शेती करूया, शेतीविषयक माणसांना जानकारी देऊया. निळसर पाणी आहे विहिरीमध्ये आणि हे जे कचरा काढण्यासाठी आहे ना आपला भाऊ उतरतोय, सुधीर भाऊ. पूर्ण पाय सरतात रे. त्याला हात पकड ना, हात पकड. हात सोड, माझं असं खाली सोड. अरे हा असं पकड. हा तेच. मग तू बॅलन्स गेली तर पेवली आहे ना. भिजायचंच आहे. विहीर स्वच्छ करायचं काम चालू आहे. त्यात साठवून घे घेतो. हे आमचे सुधीर साहेब जिथे नांगर पोचत नाही ना अशा प्रकारे कुदळ्याने कुदळतात. ते आमचे सुधीर साहेब ते काम करायला लागले तिथे. हे बघा इथं पूर्णपणे असं चिखल झालेली आहे, एकदम पातळ ह्याच्यामध्ये आणि पाणी पण व्यवस्थित झालेलं आहे त्या साईडला ह्याच्यामध्ये. त्यामुळे नांगरणे आता इथं झालेले आहे आलमोशाच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे तिथे आलेले मोठं आहे ते इथे घेऊन आता लावणी करायला सुरुवात केली जाते त्याच्या ह्याच्यामध्ये. आरामात घे, काठी मारू नको. आपले विजाभाऊ आता नांगर धरतायत. नांगर धरलेला आहे. तर ही आमची आहे इकडची आता ही वरची खलाटी. इथेच क्रिकेटच्या टुर्नामेंट वगैरे होतात. तिथं आता भात शेती लावत आहेत. असेच आता हे बाकीची सगळी तर झालेली आहे लावून इकडे सगळीकडे असे झालेले आहे. आता हे 2 चोंडे राहिलेत. हे एक क्षेत्राला आहे, तो एक क्षेत्राला आहे आणि हा एक राहिला आहे. आव्हान काय असतं तर अशी जी आमच्याकडे डाळ पेरतात, जी आतल्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली असेल की रोपं जी आली नव्हती पावसामुळे, ते अशी आता त्याच्यानंतर मग पाऊस पडला त्याच्यानंतर मग अशी ही रोपं येतात. त्यांच्या मग असे मूठ बांधले जातात. ते असे मूठ बांधले जातात. ह्याच्याकडं ह्यांना आमच्याकडे मूठ बोलतात. तर असे रोपांचे मूठ बांधले जातात. नंतर मग जे जिथे लावायचे आहेत तिथं मग असे घेऊन जातात आणि मग तसे ते तिथे लावतात चिखल केलेल्या जागेत. मग अशी मी बोललो ना की हे मूठ असतात, दाढ असते, रोपं लावलेले असतात. ती अशी रोपं लावलेली असतात छोटी छोटी, म्हणजे तांदळ पेरलेले असतात तांदूळ. त्यांचे मग असे मोठे रोप होतात. मोठे रोप झाले की मग असे ते खणतात. त्याला खणणं बोलतात. जे आजी आणि काकी खणतायत तसे असे मग ते रोपं खंदून असे मग मूठ बांधतात त्यांचे. अशी आजी एवढे मूठ घेऊन अशी मग अशी गाठ मारतात. सगळे मेंबर आलेले आहेत. शेती लावायचा अनुभव घेत आहेत खूप वर्षानंतर. सँडीने धरलाय आता.
सँडी किती वर्षानंतर धरलाय की पहिल्यांदा धरलाय? म्हणजे जवळजवळ 6 वर्षानंतर सँडीने पुन्हा नांगर धरलाय. सुधीरदाने सुद्धा आता नांगर धरलेला आहे हळूहळू. आता रुपयात इकडून मूठ आहेत, रोपं आहेत भाताची, ती रोपं ते तिथे लावतायत. इथे आता घेऊन जात आहेत लावायला. प्रकारे आता आमच्याकडे भात शेती करतायत आणि तिकडे पाऊस पूर्ण वर ढग भरलेत पावसाने. पाऊस पण येणार आहे. पावसात पण आपल्याला भिजायचं आहे, मस्त एन्जॉय करायचं आहे. अशी ही भात शेती लावली जाते. चिकल करून झालेला आहे. असा थोडासे घ्यायचे रोप, थोडंसं घ्यायचं, उलटा हात मारायचा. हा तुझा अंगठा आहे ना त्याने असं प्रेस करायचा. अशी फटाफट फटाफट लावत जायचं, अशी होऊन जाते. त्या काकी फटाफट फटाफट लावत आहेत. आपले सगळे फंटर आहेत ते हळूहळू लावतायत, शिकतायत. एक विशिष्ट अंतरने पण लावला जातो, तर त्यांनी त्यांच्या अंदाजाने बरोबर लावत असतात ते. इथे मगाशी आपण दाढ खणलेली ती असे हे मूठ घ्यायचे, त्यांच्या खाली अशी माती असते, अशी पाण्यात थोडी डुबकवायचे ते मूठ, मग त्याच्या धुवायचे तर त्याच्या मुळाशी असलेली माती निघून जाते. मग ते जमिनीत लावताना इझी पडतं आपल्याला. असे ही आता आम्ही छत्री आणलेली लास्ट टाईम, तिचा आता यूज होतोय. एका छत्रीत आम्ही 11 जण पूर्ण टीम मावून जाते. असं आता भात लावतायत फटाफट फटाफट. छोटा छोंडा होता, 3 काकी लावत होत्या, त्याच्यात आम्ही थोडी मदत केली, हेल्प, तर फटाकन झाला थोडा. छत्री आणलेली, छत्रीचा यूज झाला. आपण अशा त्या छत्र्या घेतो, पण पहिला असं आमच्याकडे असे कागद घ्यायचे. कागद हे असे डोक्यावर कागद घेतात. त्याच्या आधी शेतकरी घोंगडी घ्यायचे, जाड असते ती, तिच्यातनं तर एकदा थोडासुद्धा पाऊस नाही लागत. आता कागदातून छत्रीतून आपण किती घेतला तरी पाऊस लागतोच, पण ह्याच्यातून लागत नाही. आता घोंगडीतून सतीशदा आता इथे नांगर धरत आहेत. हा, चॉकलेटची फॅक्टरी, नॅचरल चॉकलेट. चिखलात लोणण्याचा सतीशदा आनंद घेतात. मड फार्मिंग म्हणजे एकदम चिखलातली. हा, हे इम्पॉर्टंट होतं की मड फार्मिंग केली जाते. चिखल करावं लागतं पूर्ण, नंतर त्याचं आवं लागतं. ही आधुनिक पद्धती, पारंपरिक पद्धतीची शेती आहे. आणि आता आमच्याकडे ट्रॅक्टरने वगैरे अशी आधुनिक पद्धतीने सुद्धा केली जाते शेती. जसा विज्ञान पुढे गेलं आहे तसा सगळ्या गोष्टीत उपयोग केला जातो. साईडला ना नांगर फिरत कुठल्याने करायचं. रुपेशदा सुद्धा नांगर धरण्याचा आनंद घेत आहेत. रुपेशदा धरायचे नांगर खूप त्यांच्या आधी, त्याच्यानंतर आता खूप टायमानंतर त्यांनी धरलेलं आहे नांगर. आता आपल्या इन्याने घेतलेला आहे नांगर. विनय नांगर धरण्याचा आनंद घेत आहेत. प्रत्येक जण आपापली लहानपणीची मेमरी जागी करतात. हे ना शाळेत असताना वडिलांच्या मागे जाऊन हे शिकले. ते प्रत्यक्षात तसं स्वतःहून धरलेलं आहे. ते खूप मोठी आठवण आहे. तर अशी केली जाते आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने शेती. आमच्याकडेच म्हणजे कोकणात सहसा अशीच करतात. भरपूर ठिकाणी खाली गेलात तरी अशीच केली जाते. त्यांची नावं वगैरे थोडी वेगळी असतील, म्हणजे पद्धत सांगण्याची किंवा काय, पण अशीच केली जाते. असे नांगर धरले जातात, जोडले जातात. त्यानंतर माती अशी भुसभुशीत केली जाते. त्याच्यानंतर मग आव्हान खणला जातो, रोपं जे आपण मगाशी दाखवली, आणि मग ती रोपं पुन्हा भुसभुशीत केलेल्या मातीच तिथे लावली जातात किंवा दुसऱ्या ठिकाणी घेऊन लावली जातात. ते आता जयदीपदाचे आई बाबा
नाचणी लावत आहेत. हां, तर आपल्याला बाबा सांगतील कशी लावतात. हे असे ठोंबे मारलेले आहेत. बाबा इकडे असे ठोंबे मारत आहेत. त्या ठोंब्यामध्ये मग असा हा खत टाकला जातो, युरिया खत टाकला जातो. आणि त्याच्यानंतर मग ही अशी नाचणीचे मूठ असतात, ते रोप लावतात 2-2 अशी ही नाचणी लावली जाते. पहिली पार पूर्ण डोंगरात आम्ही करायचो नाचणी सगळे, पण आता हळूहळू सगळे खाली आले जातात. इथे जवळ लावत आहेत असे. हे जयदुधाचे बाबा आहेत, आई बाबा आहेत, ते नाचणी लावत आहेत असे. बाय द वे सांगायची ही आहे की संस्कृती कशी जपली जाते. मी जेव्हा व्हिडिओ काढायला घेतली तेव्हा आईने डोक्यावर पदर घेतला आणि हे पदर घेऊन डोक्यावर व्हिडिओमध्ये आल्या. आणि हे पदर डोक्यावर ठेवून ही संस्कृती जपणारी ही आता शेवटची पिढी होत चाललेली आहे. असे आता ठोंबे मारलेले आहेत, त्याच्यात आता बाबा हे असे नाचणीचे रोप लावत आहेत. असे रोप लावलेले आहेत, ते असे लावत आता ते ठोंबे मारलेले आहेत. ते सगळीकडे असे रोप लावत जातील बाबा. आणि मग ह्याच रोपांना नंतर मग नाचणीची कणसं येतात. त्याला बोलतात तिवई. ही जे आपण मूठ बांधतो ना, हे मूठ त्यांना रोपांना अशी दाढीतून काढताना जेव्हा रोप आपण काढत असतो, मूठ खणतो, ह्याच्यावर बसून सुद्धा काढतात. ह्याला आमच्याकडे बोलतात तिवई. अर्धी पब्लिक तिकडे शेतीची कामं करायला गेले आणि आपण त्यांच्यासाठी मके भाजून घेतोय आणि काही मके उकडणार आहोत. तिकडे एका साईडला टोप ठेवला आहे, तर हे मके आम्ही भाजतोय आणि अर्धे उकडतोय. गरम पाणी झाल्यावरती त्याच्यामध्ये काढून टाकू. सो आपला आजूचं जे शिजलेले आहेत आम्ही आता त्यांना बाहेर काढतोय गरमागरम मस्त. आता इथे आपले मके भाजून तयार झालेले आहेत, पाऊस. सो मीठ मसालासुद्धा आहे आणि लिंबूसुद्धा आहे. त्याच्यामुळे तोंडाला असं पाणी सुटतं, शब्द असे फंबल होत आहेत. गरमागरम मका या पावसामध्ये. आता पाऊस थोडासा थांबला आहे. आपल्या मित्रांसाठी आपण जे मके उकडले होते ते आता घेऊन जातोय. आपल्या कल्प्या आहेत. आम्ही आलो गावी 1 दिवसासाठी, आलो इकडे आणि मस्त नांगर पण धरला. जे आपण लहानपणी गोष्टी फील घेतलाय, आनंद घेतलाय, ते परत आम्ही गावाला येऊन या गोष्टीचा आनंद घेतला. आमच्या गावातला शेवटचा दिवस आहे लावणीचा. खालची खलाटी लावून झाली ऑलमोस्ट, ही वरची खलाटी पूर्ण, त्याचा आज लावून होईल. आणि शेताच्या बांधावर पूर्वी म्हणजे आता पण नाचणी भाकरी किंवा चटणी भाकरी, सुकट भाकरी, जवळा सुकट वगैरे आणून खायची पद्धत आहे. तर आता आमच्याकडे आम्ही मुंबईत येताना मके आणले, तर मके भाजलेत पण, हे बघा, भाजलेत पण, उकडलेत पण. तर हा सगळ्यांना आपण इकडे फील घेणार आहोत खाऊन. आपले काही गावातले काकी इकडे आहेत, त्यांना पण देऊया. आपले मित्राचे वडील वगैरे पण आहेत. मजा आली गावी, खूप एन्जॉय. तुम्ही पण एन्जॉय केला असाल. मजा केली आणि मदत पण झाली खूप मजा आली. आता जरा चिखलामध्ये लोलायचं आहे आम्हाला, कबड्डी खेळायची आहे आता. कबड्डी लोलात काढू. असा घ्यायचा, दाखवतो मी, प्रॅक्टिकल दाखवतो. हे त्यांना द्या, पहिला द्या, लेडीजला द्या. हा मी दाखवतो प्रॅक्टिकल. असा घ्यायचा, मीठ मसाला मिक्स कर. मसाला मिक्स करायचा, असा लावायचा, तर तो त्याला लागणार मसाला. आणि मसाला मंडळी आज बघितलं तर आम्ही गावी आल्यानंतर शेतावर आलो. आमच्या गावातली शेती लावणी बघितली तुम्ही. आणि आम्ही लहान असल्यापासून ह्या गोष्टी बघत आलो आहे. सगळ्या गावीच राहिलेल्या आहेत. आणि लहान असताना शाळेमध्ये मी जेव्हा शिकायला होतो तेव्हा शेतावर जायची सुट्टी पडलेली. आज आहे रविवार, तर आम्ही रविवारी शाळेतलं म्हणजे सुट्टी असल्यामुळे इकडे झालो, अशा प्रकारचं झालं आहे. आता आम्ही लहान असताना तिथे संडेला असं झालं असतो कुठेतरी, तर मोठा होऊन पण परत तो फील घेतला आम्ही. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच दिसलंय किंवा गावाला पण अजून आमच्या गावी शेती पारंपरिक पद्धतीने करतात आणि त्याचा आनंद तुम्हाला बघायला मिळाला असेल. आणि आम्ही गावी असं कधीतरी जेव्हा सुट्टी असते संडे, सगळेजण जॉबला आहेत, प्रत्येकाची फॅमिली आहे, पण वेळ काढून आम्ही गावी येतो आणि हे बघून
इतर गावातली काही मंडळी पण गावी असतात येतील सणासुदीमध्ये येतात तसे ते रविवार शनिवारी गावी येत राहिलं की माणसाने पण जरा हळूशा येते गावच्या. तो ते आपण द्यायचा प्रयत्न करतो आणि मक्की वगैरे खाल्ल्यानंतर पण आणखी मजा आली जरा. भाजलेला मका उकळलेला मका एक नंबर बेस्ट झाला. लोकांबरोबर खायची मजा वेगळी आहे आणि गावाला कसं मका वगैरे मिळत नाही त्यामुळे तो वेगळा आनंद असतो. एरवी आपण घावणे वगैरे खातो चटणी भाकरी पण ते हे वेगळं काहीतरी मस्त वाटलं. तर तुम्हाला हां मजा आली. आता पुढचा प्लॅन आहे आमचा दुपारपर्यंत अजून टाईम आहे तर तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आत्ता व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा आणि जास्त जास्त प्रतिक्रिया कमेंट करा आणि नवीन असे व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवा. अजून तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा. तोपर्यंत बाय बाय. फील घ्या चलो.